नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पाहू शकता जिल्हा परिषद धाराशिव मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष निवड समिती यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, जिल्हा शल्य चिकित्सक असतील किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणजेच आरोग्य विभागाची ही जाहिरात आहे जिल्हा परिषद धाराशिवची। तुमची जिल्हा परिषद कमेंटमध्ये सांगा त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल। तर बघा मित्रांनो, जिल्हा परिषद धाराशिवसाठी ही पदभरती होते। यासाठी कुठलीही लेखी परीक्षा होत नाही, थेट तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमची निवड केली जाते। याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर पहा, सर्वात अगोदर पाहूयात आपण मित्रांनो, ही जी पदभरती आहे राष्ट्रीय आयुष अभियान, जसं NHM असतं मित्रांनो तसेच राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत ही कंत्राटी पदभरती या ठिकाणी होते। 2023-24 साठी 11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट बेस असतं। आपल्याला माहित असेल NHM मध्ये मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये मित्रांनो कुठली पदं आहेत ते पाहूयात। अगोदर 1 नंबरचं पद आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष। याच्यामध्ये एकच जागा मित्रांनो डिस्ट्रिक्ट लेवलवरतीच तुमचं पोस्टिंग असणार आहे। खुल्या प्रयोगासाठी 38 वर्ष वयोमर्यादा आहे, राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत। तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन इन एनी डिग्री डिसिप्लिनमधून मागितलेलं आहे। त्याचबरोबर तुमचं MBA झालेलं आहे हेल्थ केअरमध्ये किंवा मॅनेजमेंट, मास्टर हेल्थ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा हॉस्पिटल अँड हेल्थ केअर मॅनेजमेंट 2 इयर किंवा मित्रांनो फ्रॉम AICTE रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून 3 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स जर आहे तुम्हाला पब्लिक हेल्थ प्रोग्राम किंवा एक्सप्लोजर इन सोशल सेक्टर स्कीम किंवा मिशन ॲट नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल किंवा कॉम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात। तुमचं ग्रॅज्युएशन नंतर मात्र मित्रांनो MBA इन हेल्थ केअर किंवा तुमचं ॲडमिनिस्ट्रेशनमधून मित्रांनो काही हॉस्पिटॅलिटीमधून काही झालेलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालेला आहे हेल्थ केअरमध्ये मॅनेजमेंटमध्ये, तर तुम्हाला इथं चांगला संधी असणार आहे। त्यासाठी तुम्हाला मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील पब्लिक हेल्थ प्रोग्राममधून त्यांनी मागितलेला आहे। 35,000 स्टार्टिंग पेमेंट मित्रांनो या पदासाठी असणार आहे। एनी कॅटेगरीमधून कुठल्याही कॅटेगरीमधून तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकतात। त्यानंतर दुसरी पोस्ट या ठिकाणी भरली जाते मित्रांनो डेटा एंट्री ऑपरेटरसाठी। एकच जागा या पदासाठी देखील आहे। डिस्ट्रिक्ट लेवलवरती तुमचं पोस्टिंग असणार आहे, जिल्ह्याच्या ठिकाणीच मित्रांनो। खुल्या प्रयोगासाठी 38 वर्ष वयोमर्यादा आहे, राखीव प्रयोगासाठी 43 वर्ष। याच्यामध्ये देखील तुमचं एनी ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, मात्र त्याच्यासोबत मित्रांनो GCC इन टायपिंग स्पीड 40 WPM इन इंग्लिश आणि मित्रांनो 30 WPM इन मराठी प्रेफरन्स विल बी गिवन एक्सपिरियन्स्ड पर्सन। तर ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना प्रेफरन्स अगोदर दिला जाणार आहे। याच्यामध्ये तुमचं टायपिंग मात्र 40-30 या ठिकाणी इंग्लिश मराठी झालेलं असणं गरजेचं आहे। एनी ग्रॅज्युएशनवरती तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात आणि एनी कॅटेगरीमधून तुम्हाला इथं चान्स भेटणार आहे। 18,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी देखील असेल। तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती होते त्यासाठी तुम्हाला जी वयोमर्यादा आहे 18 वर्ष कमीत कमी असणं गरजेचं आहे तुमचं। खुल्या प्रयोगासाठी 38 आणि राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत। त्याच्यानंतर मित्रांनो या पदांसाठी तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्याच्यासाठी तुमची सर्व डॉक्युमेंट वगैरे जोडून मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑफलाईन पद्धतीने किंवा व्यक्तिशः तिथं जाऊन सादर करायचे आहेत। तर बघा, अर्ज सादर करण्याचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद धाराशिव येथे मित्रांनो अर्ज, डिमांड ड्राफ्ट व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व इतर कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज 16 मार्चपासून ते मित्रांनो 26 मार्च 2024 पर्यंत सायंकाळी 6:15 व्यक्तिशः अथवा पोस्टाने कार्यालयीन वेळेमध्ये सुट्टीचे दिवस वगळून सादर करायचे। तुम्ही डायरेक्टली ZP धाराशिवमध्ये जाऊन देखील अर्ज देऊ शकतात किंवा पोस्टानेही पाठवू शकतात। मात्र टपालाद्वारे सादर केलेले अर्ज हे फक्त मित्रांनो अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत स्वीकारले जाणार आहेत। त्यानंतर टपालाद्वारे प्राप्त होणारे अर्जाचा विचार केला जाणार नाही, तसेच अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, हेही लक्षात राहू द्या। खुल्या प्रयोगासाठी तुम्हाला 150 रुपयाची फीज आहे मित्रांनो, राखीव प्रयोगासाठी 100 रुपयाची फीज आहे। हा राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट काढून तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे। DDच्या मागं तुमचं नाव आणि पदाचं नाव देखील लिहायचं आहे तुम्हाला। डिमांड ड्राफ्ट कुणाच्या नावाने काढायचं आहे पहा, डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी FW OSBD अदर प्रोग्राम यांच्या नावाने मित्रांनो हा DD काढून तुम्हाला द्यायचा आहे। याच्यासोबत मित्रांनो काय काय डॉक्युमेंट जोडायचे, सर्व शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्रे असतील तर तुमच्याकडं MSIT उत्तीर्ण प्रमाणपत्र, वैद्यकीय निमवैद्यकीय पदांकरिता संबंधित जे पण नोंदणी केलेले प्रमाणपत्र आहेत, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, इतर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत।
तुमची निवड आता मित्रांनो कशी केली जाईल पहा. याच्यासाठी मित्रांनो तुमची एक्झाम होत नाही. या ठिकाणी मित्रांनो डायरेक्टली तुमच्या शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती निवड होते, ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे क्वालिफाईंग एक्झाम आहे तुमची, समजा तुम्ही या ठिकाणी पदवीवरनं डेटा एंट्री ऑपरेटरला अप्लाय करताय, तर पदवीमध्ये तुम्हाला जे मार्क्स पडलेत मित्रांनो त्याचे 50 गुण धरले जातात. जसं की मिळालेल्या गुणाच्या टक्केवारीचे 50% प्रमाणे प्रोपोर्शन काढलं जातं मित्रांनो. उदाहरणार्थ तुम्हाला 60% गुण प्राप्त आहेत, तर त्याचे 50% प्रमाणे प्रोपोर्शन काढण्यासाठी 60 गुणिले 50 भागिले 100 करून बरोबर 30 गुण तुम्हाला त्याची भेटतील. मग 60 मार्क्स तुम्हाला पदवीला असतील, तर मग या ठिकाणी तुमचे कितीही मार्क्स असतील पदवीचे, ज्याला जास्त मार्क्स आहेत त्याचं या ठिकाणी वरती नाव असणार आहे. त्यानंतर पदवीपेक्षा तुमचं या ठिकाणी उच्च शिक्षण झालेलं आहे मित्रांनो, तर त्याचे अधिक 20 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जातात मित्रांनो. तर याचंही प्रोपोर्शन काढलं जातं मित्रांनो या ठिकाणी 20 गुणाचं. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी 20 गुण भेटतात. आणि जर संबंधित पदाशी निगडीत तुम्हाला अनुभव असेल, शासकीय किंवा खाजगीचा कुठलाही असेल, तर प्रत्येक 1 वर्षासाठी 6 गुण अशाप्रमाणे मित्रांनो जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला दिले जातात. तर हे 50, हे 20 आणि हे 30 मिळून 100 गुणांची तुमच्या या ठिकाणी कट ऑफ लावला जातो आणि त्यानुसार तुमची निवड मित्रांनो केली जाते. त्यानुसार मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जातं. त्यानुसार मित्रांनो तुमची पुढची प्रोसेस जी आहे ती केली जाणार आहे. NHM अंतर्गत मग तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी नियुक्ती जी आहे ती दिली जाईल. तर ही संपूर्ण पदभरती जी आहे 16 मार्चलाच मित्रांनो सुरू झालेली आहे. 26 मार्चपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे. अजून याची डेट गेलेली नाही आहे. तुम्ही डायरेक्टली तिथं जाऊन अर्ज देऊ शकता किंवा पोस्टानेही अर्ज पाठवू शकतात. इतर जिल्हा परिषदांची मित्रांनो जशी पण जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की शेअर केली जाईल. ही जाहिरात मित्रांनो zpusmanabad.gov.in किंवा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता धाराशिव जिल्हा परिषदची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, इथंही मित्रांनो तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. या ठिकाणी पाहू शकता राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत कंत्राटी पदभरती जाहिरात क्रमांक 8 आलेली आहे, इथंही पाहायला भेटेल. किंवा मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.